राष्ट्रवादी फुटी संदर्भात संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलंय। राष्ट्रवादी अजित पवारांनी कोणामुळे बंड केलं या संदर्भात संजय राऊतांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। तर तिकडे बारामतीमध्ये अदानींच्या हस्ते एआय सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यावर देखील राऊतांनी भूमिका विशद केली आहे। बघूया। पवारांच्या पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अंबानींच्या घरी जेव्हा लग्न झालं त्यावेळेला तुमचीच लोक त्यांच्या स्टेजवर जाऊन लग्नामध्ये डान्स करत होती। कदाचित उबाटाला निमंत्रण दिलं नसता तिथे मागच्या सीटवर तेही बसलेले आपल्याला दिसले असते। मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। आय कॉल माय मेंटर श्री शरदचंद्र पवार। संजय राऊतांनी अजित पवारांच्या बंडासंदर्भात एक खळबळजनक विधान केले। शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानीच्या भावाचा सहभाग असल्याची एकही माहिती असल्याचा दावा करत राऊतांनी गंभीर आरोप केला। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। रोहित पवारांना प्रश्न विचारा हा। पवारांच्या पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली। एकीकडे संजय राऊतांनी अदानींच्या भावावर गंभीर आरोप केला तर दुसरीकडे त्याच गौतम अदानींकडून बारामती शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्घाटन करण्यात आले। दरम्यान यावरून राऊतांना विचारलं असता त्यांनी पवार आणि अदानी संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। हा त्यांचा प्रश्न आहे। शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत। आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। शरद पवार साहेब स्टेजवर आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करतायत। उद्योगपतींचं स्वागत करणं ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मुंबई खिशात घातली जाते, मुंबई घशात घातली जाते अशा पद्धतीचे आरोप त्याच उद्योगपतीवर करायचे हे संजय राऊत आणि उभाटा गटाचं दुहेरी धोरण आहे। या ठिकाणी मुंबईमध्ये अंबानींच्या घरी जेव्हा लग्न झालं त्यावेळेला तुमचीच लोक त्यांच्या स्टेजवर जाऊन लग्नामध्ये डान्स करत होती। हे संजय राऊत विसरलेत का? संजय राऊतांच्या भूमिकेनंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं त्यांच्यावर हल्लाबोल केला। भाजपनं राऊतांवर दुहेरी भूमिका घेतल्याची टीका केली आहे तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की अदानीच्या गाडीमध्ये शरद पवार आणि अजित पवार जाणार आहेत, एकत्रित कार्यक्रम घेणार आहेत। कदाचित उबाटाला निमंत्रण दिलं नसता तिथे मागच्या सीटवर तेही बसलेले आपल्याला दिसले असते। बारामतीच्या एआय सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात गौतम अदानींनी शरद पवारांचं कौतुक केलं। तसंच अजित पवारांनी देखील गौतम अदानींचं तोंड भरून कौतुक करताना ते पाहायला मिळाले। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते, लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते। दुनिया भर में कुछ ऐसे स्थान होते हैं जो केवल नक्शे पर बिंदु नहीं होते, वे प्रगति, परिवर्तन और असीम संभावनाओं के जीवन प्रतीक बन जाते हैं। एंड बारामती stands as a symbol of one such transformation with a limitless potential, all made possible by the vision of an extraordinary leader I call my mentor, Sri Sharadchandra Pawar.
बारामती शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं अदानींच्या हस्ते उद्घाटन. शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे अदानींसोबत एकाच मंचावर. अजित पवार आणि शरद पवार दोघांमध्ये गौतम अदानींची आसन व्यवस्था. बारामतीत अजित पवार, रोहित पवारांकडून गौतम अदानींचं स्वागत. अदानींनी 2022 मध्ये बारामतीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी विज्ञान आणि नवोन्मेष क्रियाकलाप केंद्राच्या उद्घाटनात भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अदानींच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलेलं आहे. गौतम अदानींनी बारामतीत AI सेंटरच्या उद्घाटनाला हजेरी लावल्यानं चर्चा सुरू आहे. मात्र याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतरही चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.